गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवोनी राहे, तया वीण तोसीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी। बघा किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे। ज्याच्या मुखामध्ये रामनाम असतं ना, त्याच्या हृदयामध्ये समाधान असतं, त्याला नेहमी आनंद लाभतो, त्याला नेहमी सुख समाधान लाभतं। ते सोडून केलेला सर्व खटाटोप आहे ना, हा संशयास्पद मानला जातो। परंतु हे नाम आहे ना, हे रामाचं घर आहे, तेथे तो नांदतो। म्हणून नाम आहे ना, हे शोक दूर करणारं आहे। तुमच्या जीवनातील भरपूर संकट आहेत ना, ती संकट नष्ट करणारं आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करणारं आहे। जेव्हा तुम्ही राम नामामध्ये असता ना, तेव्हा तुम्ही सर्व दुःख विसरून जाता। पण जेव्हा तुम्ही रागामध्ये असता, तेव्हा तुम्हाला दुःखाशिवाय काही दिसतं का बरं? काहीच नाही। कारण ही दुःखाची घडी आहे ना, ती दुःखाची घडी कधी बंद होईल बरं? जेव्हा आपल्या नामस्मरणामध्ये प्रभू रामाचं नाम असेल, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना। पण मनुष्याचं जीवनामध्ये होतं काय बरं? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी दिवा तुमचा विझून जातो, अचानक तुम्हाला जांभई येते, असे काही वेगळं चिन्ह तुमच्या समोर निर्माण होतं? त्यामागे कोणतं रहस्य लपलेलं असतं का बरं? कधी कधी बघा, हे वाईट विचार आहेत ना, हे वाईट विचार या गोष्टी निर्माण करत असतात। आपल्याला उपासनेला ते बसून देत नाही। कधी कधी आळसच येतो, पण त्या वेळेला आपण जागा असणं गरजेचं आहे, त्या वेळेला आपण सावध असणं गरजेचं आहे। जर आपण बेसावध असू ना, तर आपल्याला कंटाळा येतो। बघा, तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनामध्ये रोज उपासना घडते का बरं? जर घडत असेल ना, तर तुमचा उत्तमाचा परमार्थ चालू आहे। पण जर तुम्हाला कंटाळा येत असेल, तर तुमचे कर्म कुठेतरी चुकत आहेत। तर ते कर्म जर चुकत असतील ना, तर त्यामागे आपण खचून जाऊ नका, कर्मावर भर द्या। बघा, जेव्हा तुमचं सुंदर जीवन चालू होईल ना, तेव्हा तुम्हाला उपासनेला सुद्धा आनंद मिळेल। म्हणजे त्यामागे कोणतं ना कोणतं रहस्य नक्कीच लपलेलं असतं। ते देवाचे संकेत आहेत का बरं? आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे। ते फक्त एक योगायोग आहे। पुष्कळदा पूजेच्या वेळी आपल्या डोळ्यातून अश्रूसुद्धा वाहू लागतात। हे दैवी कृपेचं प्रमाण आहे का, की श्रद्धेच्या खोलीतून जन्मलेल्या काही भावनेचं प्रमाण आहे? जांभई येणं हे अशुभ का मानलं जातं बरं? ते शारीरिक थकवा आहे का, की पूजेत मनाची एकाग्रता कमी असल्याचं दर्शवते? असे प्रश्न आहेत ना, आपल्या मनावर रोज उद्भवत असतात। प्रत्येक प्रश्नाच्या गर्भामध्ये अनेक थर लपलेले असतात। मग आज आपण या निरूपणामध्ये आहेत ना, याचं प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। म्हणजे या रहस्यांमध्ये स्वतःला बुडवून समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। म्हणजे पूजेच्या वेळी दिसणाऱ्या ह्या शुभ आणि अशुभ गोष्टी कोणत्या आहेत, चिन्हांचं मूळ कोणतं आहे, आणि त्यांचा आपल्या जीवनावर आणि मनावर काय परिणाम होतो। म्हणजे शतकानुशतके सतत दिवा जळणं
हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजे अग्नीला नकारात्मकता भस्म करून वातावरण शुद्ध करणारा देव मानला जातो ना. म्हणजे अग्नी म्हणजे साक्षात भगवंत आहे. जेव्हा तुम्ही पूजेसाठी दिवा लावता तेव्हा त्याचे स्थिर आणि शांत जळणं हे दर्शवतं ना की तुमच्या वातावरणामध्ये असा कोणताही अडथळा किंवा अशांतता नाही जी तुमचा देवाशी असलेला संबंध तोडते. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं, ज्या ठिकाणी दिव्याची ज्योत सतत भटकत न राहता जळत राहते तिथे दैवी ऊर्जा आहे ना ती सहजपणे प्रवेश करते. एका प्रकारे ते देवाच्या कृपेचं प्रतीक देखील आहे, जे सूचित करतं की तुमची पूजा स्वीकारली जात आहे. जर मन आधीच अस्वस्थ असेल ना तर फक्त या स्थिर ज्वलनाकडे पाहून एखाद्याला आंतरिक शांतीचा अनुभव सुद्धा येऊ लागतो. असं मानलं जातं की जेव्हा दिवा सतत जळतो ना, जेव्हा दिवा जळत राहतो तेव्हा आपल्या मनातील अस्वस्थता आहे ना ती देखील कमी होऊ लागते. आपण देवाशी खोलवर जोडू शकतो. म्हणजे जर दिवा वारंवार चमकत असेल किंवा विझण्याच्या मार्गावर असेल तर ते सूचित करतं की वातावरणामध्ये काहीतरी अडथळा आहे किंवा काही हालचाली करणारे विचार आहेत ना आपल्या मनामध्ये अडथळा निर्माण करत आहेत, ज्यामुळं पूजा विस्कळीत होत आहे. मंदिरात शंखाचा मधुर आवाज आहे ना तो ऐकण्याचा अनुभव देखील खूप शुभ मानला जातो. म्हणजे शंखनाद इतका पवित्र मानला जातो ना की प्रत्येक मोठ्या पूजा आरत्या विधी या सर्व करण्या अगोदर आहे ना शंखनाद निश्चितच केला जातो किंवा नंतर सुद्धा केला जातो. म्हणजे शंखनाद आहे हे विशेष कंपन निर्माण करतं, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की जो नकारात्मक ऊर्जा दूर करतो असं सुद्धा मानलं जातं. म्हणजे शंख वाजवल्यानं वातावरणात देवाची उपस्थिती अधिक दाट होते, ज्यामुळे तुम्ही पूजा करताना भक्तांचं मन आपोआप आनंदी सुद्धा होतं. म्हणूनच जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, उपासनेच्या सुरुवातीला सुद्धा आणि शेवटी सुद्धा जर आपण शंखनाद केला ना तर आपल्या पूर्ण घरामध्ये भगवंताचा वावर निर्माण होतो. भगवंत आपोआप आपल्या पूर्ण घरामध्ये अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात होते. आणि जर एखाद्या आज्ञेत दिशेकडून मधुर शंखध्वनी ऐकू येत असेल तर बघा, पूर्वीची लोक असे म्हणायची की हे तुमच्या भक्तीने दैवी शक्तीचं लक्षण वेधलेलं आहे, ते याचं लक्षण आहे. म्हणजे हे मनाला एका नवीन उत्साहानं आणि आनंदानंच भरतं ना, ज्यामुळं पूजा आणखी खोलवर होऊ लागते. हा आवाज आहे ना आपल्या मेंदू आणि हृदयाला एका विशेष लयीमध्ये बांधतो, ज्यामुळं मानसिक एकाग्रता आणि शांतता निर्माण होते. म्हणजे पूजेच्या वेळी अगरबत्ती किंवा धुपाचा सुगंध पसरवणं हे सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण कोणताही सुगंधित अगरबत्ती किंवा कापूर पेटवतो तेव्हा त्यातून निघणारा सुगंध आहे ना वातावरण शुद्ध आणि शांत करतो. म्हणजे देवांना सुगंध खूप आवडतो ना, कारण तो मन आणि चेतनेला शुद्धता प्रदान करत असतो. जर तुम्ही निरीक्षण केलं ना तर तुम्हाला सुद्धा जाणवेल की सुगंधित धूर पसरतो तेव्हा मन देखील हळूहळू शांत होत जातं. आपल्याला जाणवायला लागतं की भक्तीची भावना वाढू लागते. म्हणजे धूप किंवा अगरबत्तीच्या तीव्र वासामुळं काही लोकांना शिंकसुद्धा येऊ शकते, अस्वस्थसुद्धा वाटू शकतं. परंतु एकंदरीत ते सूचित करताना की तुम्ही पूजेसाठी मानसिकदृष्ट्या तयार होत आहात. अनेक भक्तांचा असा विश्वाससुद्धा आहे, जर पूजेच्या वेळी अचानक एक अतिशय गोड आणि अद्वितीय सुगंध जाणवला जो सामान्यतः या वापरल्या जाणाऱ्या धुपापेक्षा वेगळा असेल तर तो देवाच्या दैवी उपस्थितीचं लक्षण असू शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही उपासनेला बसता, जेव्हा तुम्ही पूजेला बसता तेव्हा तुमच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात. पण किती जरी अडथळे आले ना त्यांना घाबरून जाऊ नका.
डगमगू नका. तुमच्या जीवनामध्ये रागसुद्धा भरपूर येईल, तुमच्या जीवनामध्ये कंटाळासुद्धा भरपूर येईल, तुम्हाला पूजा नकोशी वाटेल. पण तेच जीवनाचं सार आहे. जेव्हा तुम्ही निरंतर उपासनेला बसाल ना, निरंतर भगवंताची पूजा अर्चना कराल, तेव्हा तुम्हाला एक काळ तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नये रामवाणी तया थोरहाणी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिले व्यासवाणी. म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही, ज्याच्या या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येत नाही, त्याचा आतोनात नुकसान होत असतं. त्याच्या जीवनामध्ये आहे ना भरपूर दुःखांचा सामना करावा लागतो. आणि एवढं खोलवर दुःख येऊन जातो की ते दुःख आहे ना, त्या दुःखातून त्याची सुटका होत नाही. जरी त्याच्या जीवनामध्ये सुख आलं ना, तरी ते सुख कुठे निघून जाईल ना, हे सांगता येत नाही. अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच आहे ना. ज्याप्रमाणे बघा आपलं रोजचं जीवन चालू असतं, कधी कधी काही माणसं असतात ना, समाजाला त्याचा काहीही फरक पडत नाही. तो कसा जरी वागला ना, कारण त्याला वेडाच ठरवलेला असतो. मग आपण वेडे आहोत का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो आपण सुद्धा करायला हवा. ते कुचकामीच असतात ना. म्हणून वेदशास्त्रामध्ये आणि पुराणामधून रामनाम हे श्रेष्ठ असल्याचं महर्षी व्यासांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे ना. पण आपण ते विसरतो. मात्र साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा परमार्थ केला, भक्ती कशी केली, ते सर्व लिहून ठेवलेलं आहे. पण आपण सर्व त्या गोष्टी खोट्या मानतो आणि मग आपण दुःखामध्ये अडकतो. जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी खोट्या मानायला लागतो ना, तेव्हा आपला भगवंतावरचा विश्वास असेल, भगवंतावरची श्रद्धा असेल, ती सर्व बुडाला जाते. आणि ही श्रद्धा बुडाला जाते ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय दुसरं काहीही उरत नाही. जर आपली भक्ती चांगल्या मार्गावर असेल, जर आपण नियोजनबद्ध उपासना करत असू, पूजा अर्चना करत असू, तर एक आध्यात्मिक अनुभवसुद्धा मानला जातो, जो तुमच्या भक्ती आणि शक्तीमध्ये विश्वास निर्माण करतो. मूर्तीवर आपोआप फुले पडली तर ते देखील शुभ मानलं जातं. म्हणजे फुलं ही सौंदर्य, पवित्रता आणि कोमलतेचं प्रतीकच मानली जातात ना. म्हणून भारतीय पूजा पद्धतीमध्ये आहे ना, फुलांना देखील विशेष महत्त्व आहे. म्हणजे कधी कधी आपल्या अचानक अनदेखाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर अचानक फुले खाली पडतात. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाच्या मूर्तीजवळ सजवलेली फुलं अचानक स्वतःहून पडताना मूर्तीच्या पायावर पोचतं, तेव्हा ते शुभ मानलं जातं. आणि ही भक्ती तुमची योग्य मार्गावर आहे हे त्याचं चिन्ह असतं. किंवा जर ते काठावर येऊन थांबलं तर ते बरेच लोक त्याला देवानं स्वीकारलं असं म्हणतात. देवाने तुमचं अर्पण स्वीकारलेलं आहे अशी सुद्धा भावना होते ना. जरी कधी ते फुलांच्या स्थितीमुळं, गुरुत्वाकर्षणामुळं देखील होऊ शकतं, परंतु भक्तांसाठी ते आनंददायी, रोमांच आणि खोड श्रद्धेचा क्षण बनतं. तर या घटनेला त्यांची भक्ती देवाला आवडली आहे, त्यांना काही विशेष स्वरूपामध्ये आशीर्वादसुद्धा मिळत आहेत, याचंच लक्षण मानतात ना. म्हणजे जरा अशी कधी गोष्ट झाली ना, तर आपल्या जीवनामध्ये तो दिवस आहे ना अत्यंत शुभ जातो. आणि हा दिवस बघा, या समर्थांनी सांगितलेली ही उपासना आहे. बघा, भगवंताची ही आपण रोज पूजा अर्चना करतो ना, त्यामुळं आपला रोज दिवस सुखात जातो. किती जरी दुःख आपल्या जीवनामध्ये आले ना, तर ते इकडून येतात ना तिकडे कधी संपतात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण का बरं? कारण आपल्या नामस्मरणामध्ये राम नाम असतं.
म्हणजे समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे दिस अभ्यांतरी गर्वसाचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. बघा, कधी कधी मनुष्य आहे ना, फुकटची बडबड करतो आणि ही फुकटची बडबड करण्यासाठी त्याला काहीही लागत नाही. उलट त्या मनामध्ये दिवसेंदिवस घमेंडच वाढू लागतो ना. कधी कधी मनुष्य आहे ना, बघा, आपला मुलगा नोकरीला लागला असेल, आपली मुलगी चांगल्या पदवीवर असेल, तरी एवढा घमेंडीमध्ये सांगतो ना की त्याच्यासारखा तोच. पण जो गरीब आहे ना, ज्याच्याकडे धन कमी आहे, त्याच्या समोर आपली श्रीमंती कधी दाखवू नये, कारण त्याला तो अपमानच वाटतो ना. म्हणजे आचरणाशिवाय बडबड करणं हे व्यर्थच आहे ना. हे खरं आहे की खोटं आहे ते तूच शोधून बघ. बघा, समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मना, तुझ्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण आहे ना, तो तूच आहेस. जर तू एकचित्त झाला नाहीस ना, तर तुझी या वैखरीतून निघालेली बडबड आहे ना, ती व्यर्थच जाईल. आणि त्या व्यर्थ गेल्यामुळं तुझ्या जीवनामध्ये राग निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल. आणि हा अहंकार जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा हा अहंकार जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो अधोगतीलाच जातो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तुम्ही कितीही धन कमवा, कितीही काही असू द्या, पण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये उपासना आहे ना, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे, तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. जरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचा अतिशय हळुवारपणे पराभव झाला असेल, तर तो पराभव अजिबात समजू नका. ती भगवंताने दिलेली नवी उभारणी आहे, त्याला अजिबात घाबरू नका. तुमचा शेवट मात्र विजयानेच होणार आहे. समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्ले न जाला, देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. म्हणजे जो मनुष्य भगवंताच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो, भगवंताच्या नामस्मरणानं त्याच्या मनाला समाधान लागतं ना, त्या आनंदामध्ये त्याला समाधान मिळत असतं, तो या जगात धन्य आहे. बघा, तुमची भक्ती आहे ना, भक्ती खरी आहे की खोटी आहे, तुमची भक्ती तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही, ते जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर कुठे हरिपाठ चालू असेल, कुठे प्रवचन चालू असेल, कुठे सत्संग चालू असेल, तर तुमचे 2 पावले तिथे थांबले ना, तर तुम्ही समजून जा, तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमची कर्मसुद्धा व्यवस्थित आहेत. कर्म ओळखण्याचा एक उपाय आहे. जर तुम्हाला तुमच्या कानावर काही भगवंताचं नामस्मरण ऐकू येऊ लागलं, पण तुम्हाला कंटाळा येत असेल, तर तुम्ही समजून जावा, तुम्ही अयोग्य मार्गावर आहात. म्हणजे भगवंताच्या ज्ञानामुळं त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतःकरणातील सर्व वासना आहेत ना, रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात. पण जेव्हा आपण हे नामस्मरण करू तेव्हा ना, बघा, प्रत्येक मनुष्य वासनेमध्ये भरलेला आहे आणि असतोच, पण तो वासना त्याच्या जीवनामधून जाते कधी बरं? जेव्हा या वैखरीमध्ये रामनामाचं नामस्मरण येतं, तेव्हा हे मन एक चित्त होतं, तेव्हाच ती वासना जाते ना. तशी वासना जाते का बरं? कारण ह्या मनाला एक चित्त करण्यासाठी या जगात कोणता उपाय नाही, फक्त एक रामनाम नामस्मरण आहे. त्या नामस्मरणामुळं भयंकर रोग बरे होतात, भयंकर आजार बरे होतात. म्हणून
रामनामाची कास आहे ना, ती प्रत्येक भक्तानं कधीच सोडू नये. म्हणजे या मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे, तू या जगामध्ये सत्याचा जोपर्यंत शोध घेत नाहीत ना, तोपर्यंत असत्य काय आहे आणि सत्य काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. म्हणजे काय बरं? म्हणजे या जगामध्ये सत्य काय आहे, असत्य काय आहे याचा मनापासून तू शोध घ्यायला हवा. जोपर्यंत असा तू शोध घेत नाहीत ना, तोपर्यंत भगवंत नक्की आहे की नाही भगवंताची तुला प्रचिती सुद्धा येणार नाही. आणि मग भ्रम भ्रांती अज्ञान या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. पण जर तू सत्य आणि असत्याचा शोध घेतला तर या गोष्टी शक्य आहेत. पण जर तू सत्याला असत्य मानलं, असत्याला सत्य मानलं, तर तुझ्या जीवनामध्ये दुःखातून तुझा शेवट कधीच होणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे तुझं दुःख आहे ना, तुझी साथ कधी सोडणार नाही. म्हणून जर तुला सत्य पाहायचं असेल ना, तर तुला श्रवणाला बसावं लागेल, तुला उपासनेमध्ये राहावं लागेल. पण आम्ही मात्र एक वेळ श्रवणाला बसतो पण उपासनेला बसत नाही. पण ते जीवनाचं आपल्या सारच आहे ना. जेव्हा मनुष्य उपासनेला बसेल ना, तेव्हा सर्व प्रश्नांची त्याला उत्तरं मिळून जातील. पण आम्ही मात्र त्या गोष्टीला कंटाळा करतो, आम्हाला आळस येतो, आमच्या शरीरामध्ये भरपूर मुंग्या येतात. मग हे शक्य होईल का बरं? कुठेतरी कोणती गोष्ट मिळवायची असेल ना, तर काहीतरी सहन करावं लागतं. सहन केल्याशिवाय आपल्याला फळ मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही. आपल्या हातावर रोज कोणी पैसे आणून देईल का बरं? म्हणून मेहनत केली ना तर सर्व काही शक्य आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. आयुष्यात जे काही भगवंताने दिलेलं आहे ना, ते सर्वश्रेष्ठ मानून हे जीवन जगा. दुसऱ्याची श्रीमंती किती आहे हे अजिबात पाहू नका. तुमच्या जीवनात सुद्धा तसा दिवस येणार आहे. पण आपण ते फळ आहे ना घेण्यासाठी आपण संयम बाळगायला हवा. पण आपल्या जीवनामध्ये संयम असतो का बरं? कधीच नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संयम येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची उत्तरं सुद्धा मिळणार नाही. संयमाने सर्व प्रश्न सुटतात. म्हणूनच संयम राखला ना तर सर्व मार्ग खुले होतील. तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली जातील. म्हणूनच संयम आयुष्यामध्ये ठेवा. चिंतेला दूर करा, भगवंताचं नामस्मरण करा, सर्व प्रश्न मार्गी लागतील. प्रचितीसुद्धा येऊन जाईल. कर्मश्रेष्ठ करा. जीवनामध्ये स्वप्न पाहिलेली आहेत ना, ती नक्कीच सत्यात उतरतील. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील ना, तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, संध्याकाळी उपासना करा. आता तुम्ही म्हणाल, हा चमत्कार कसा होईल बरं? देव आम्हाला फळ देईल का बरं? पण ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, तुमच्या मनाला एकाग्र करत असते. आणि जेव्हा मन एकाग्र होतो तेव्हा धन लक्ष्मीसुद्धा आहे ना तुमच्या जवळ येते. आणि ही जेव्हा धन लक्ष्मी तुमच्या जवळ येते तेव्हा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचं जीवनसुद्धा आरोग्यदायी बनतं. तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य संचारतं. सर्व काही हवंसं वाटतं. तुमचा संसार सुखाचा होतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे जे प्रॉब्लेम असतील, आजारपण असतील, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची असेल तर एक मात्र मार्ग म्हणजे उपासना. हे जीवनाचं सार बनवा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.